या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेणु संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः। याचा अर्थ आहे की हे संपूर्ण विश्व निर्माण करणारी अधिमाया शक्ती म्हणजेच गौरी माता आहे। प्रत्येक कणाकणामध्ये माता आहे आणि हे माता माझं नमन तुला सदैव आहे। सदैव माझं शिर तुझ्या पुढे झुकलेलं असेल। सुंदर अशा महागौरी मातेची कथा आपण ऐकणार आहोत। दुर्गा मातेच्या 8व्या स्वरूपाला महागौरी म्हटलं जातं। 9 रूपातलं हे 8वं स्वरूप आहे। माता महागौरीच्या पूजनाचा दिवस म्हणजे नवरात्री मधला 8वा दिवस आहे। याला फार महत्त्व आहे कारण याला महाअष्टमी म्हटलं जातं आणि याच दिवशी महागौरीचं ध्यान केलं, पूजन केलं तर पूजन केलेला जो भक्त आहे, मातेची पूजा केलेला, त्याचं कल्याण होतं। कुठलंही असं असंभव कार्य संभव होतं। महागौरीचं रूप हे अतिशय दिव्य आहे, वर्ण गौर आहे। मातेच्या या गौरवर्णाला शंख, चंद्रमा आणि कंद फुलाप्रमाणे हा गौरवर मानला जातो। माता महागौरीचं वाहन वृषभ आहे। मातेला 4 भुजा आहेत। उजव्या हातामध्ये त्रिशूल आहे आणि दुसरा जो उजवा हात आहे अभय मुद्रा देणारा हात आहे। डाव्या हातामध्ये डमरू आहे, दुसरा जो डावा हात आहे तो वर मुद्रा देणार आहे। या स्वरूपामध्ये माता अत्यंत शांत आहे। गौरी माता माता महागौरीचं श्वेत वस्त्र आणि आभूषण धारण केलेली माता आहे या ठिकाणी। त्यामुळं मातेला एक नाव असं बी आहे की श्वेतंबरा म्हटलं जातं मातेला। सुंदर अशी कथा ऐकणार आहोत की माता महागौरीनं संपूर्ण या विश्वाला वाचवलं आणि भयमुक्त केलं। संपूर्ण सृष्टी देवदेवतांना सुंदर अशी कथा ऐका। मातेची स्तुती ऐकल्यानं जीवनामधली दुःख दूर होतात। तुमच्या मनामधलं कुठलंही कार्य असू द्या, कितीही मोठं असंभव तुम्हाला वाटतंय परंतु संभव करून देणारी माता आहे। त्यासाठी ऐका, माता पार्वती बालपणापासून अगदी भगवान शिवशंकराला पती मानला होता मातेनं आणि भगवान शिवशंकराबरोबर विवाह करण्यासाठी माता पार्वतीनं हजारो वर्ष तप केलं, व्रत केलं। हजारो वर्ष अन्न पाणी न घेता पूर्ण शरीर मातेचं श्यामवर्ण झालं होतं, म्हणजे काळं पडलं होतं। आणि एके दिवशी भगवान शिवशंकर पार्वती मातेने केलेलं जे तप आहे त्या तपाला प्रसन्न झाले आणि पार्वती मातेला त्या ठिकाणी पत्नी म्हणून स्वीकार भगवान शिवशंकरांनी केला। आपली इच्छा पूर्ण झाली पार्वतीला वाटलं आणि ही इच्छा पूर्तता झाल्यानंतर मातेनं स्नान केलं, पवित्र स्नान गंगा सरोवरामध्ये। आणि त्यावेळी पार्वती मातेचा जो वर्ण आहे तो गौर झाला आणि मातेच्या या गौरवर्णाला महागौरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं पुढे। आणि अशा महादिव्य हे जे मातेचं स्वरूप आहे महागौरी मातेचं कशी करावी बघा। लवकर सकाळी उठावं, लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून सफेद वस्त्र परिधान करावी आणि त्या ठिकाणी संकल्प करावा। तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला पाहिजे तो संकल्प करायचा। कितीही मोठं कार्य असू द्या, संभव तुम्हाला वाटतंय, संभव करून देणारी माता आहे। आणि मातेला या ठिकाणी सफेद वस्त्र आवडतात। पूजेमध्ये मातेला सफेद फूल आवडतं, कुंकवाचा टिलक आवडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातेला जो तुम्ही प्रसाद दाखवणारे, भोग दाखवणारे ते नारळापासून केलेली मिठाई मातेला आवडते। काळ्या चण्याचा भोग आवडतो मातेला। आणि या ठिकाणी महागौरीचं तुम्ही मनापासून नामस्मरण करा, अगदी मनापासून। डोळ्यामध्ये चित्र उभं करायचं, डोळे झाकायचं आणि नामस्मरण करायचं। सगळी पूजा अर्चा झाल्यानंतर आरती करायची आणि मातेला क्षमा याचना करायची। जर बाबा चुकलोय काय आपण तर मातेची माफी मागायची त्या ठिकाणी, कारण ती आपली आई आहे आणि आई आपल्या बाळाला माफ करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून, महागौरीचं आपण पूजन जर मनापासून केलं, नामस्मरण आपण मनापासून केलं तर राहू ग्रहापासून सुद्धा मुक्ती होते। विवाहित महिलांनी जर पूजन केलं मातेचं या स्वरूपाचं तर पतीला संरक्षण मिळतं। अष्टमी दिवस हा इतका महत्त्वाचा आहे कारण या अष्टमीच्याच दिवशी कन्या पूजन केलं जातं। 2 ते 10 वर्षाची कन्या म्हणजे प्रत्यक्षात या ठिकाणी गौरी माता आहे, दुर्गा माता आहे असं समजलं जातं। साक्षात दुर्गा माता। तुम्हाला नाही ज्यात जमलं, एका मुलीचं जर तुम्ही पूजन केलं ना, 2 ते 10 वर्षाच्या वयोगटातली मुलगी पाहिजे, तुमच्या इच्छांची पूर्तता होते। सुंदर असं जेवण करा तिच्यासाठी, तिला आवडेल ते पूजन करा, भेट द्या तिला। आणि प्रत्यक्षात तुमच्या घरामध्ये आलेली जी कन्या आहे ती दुर्गा माता असते
आणि दुर्गा मातेचं मनापासून जर या ठिकाणी या स्वरूपाचं पूजन केलं गौरी मातेचं, तर सात्विक विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होणार. तुमचं मन जर चंचल असेल तर त्याची एकाग्रता होण्यासाठी महागौरी रूपाचं हे पूजन फार महत्त्वाचं आहे. महागौरी म्हणजेच माता पार्वती, अखंड विश्वाची माता आहे. आणि बाळानं जर सेवा केली तर आई नक्की मदतीला येणार, यात शंका नाही. सुंदर अशी माहिती आवडली आपल्याला तर महागौरी मातेचा उदो उदो अशी कमेंट जरूर द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.